हाऊ डू यू नो व्हॉट डू यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 7 भाग 9. आवश्यक परंतु अपुरे. चांगुलपणा ते सदाचार. चांगुलपणा आवश्यक आहे. चांगुलपणामुळे शांतता मिळते आणि शांततेमुळे ज्ञान मिळते. परंतु आपण बघतो की सगळी चांगली माणसं जाणकार नसतात, तर सगळे जाणकार चांगले नसतात. पुष्कळदा चांगली माणसं वाईट निवड करतात. बरेच वेळा ती यशस्वी होत नाहीत आणि जीवनात मागे राहतात. अशा वेळी चांगुलपणा हाच खरा दागिना हे खोटं वाटतं. हा युक्तिवाद पटण्यासारखा आहे, पण कुठल्याही तुलनेत इतर मुद्दे सारखे ठेवावे लागतात. एकच मुद्दा व्हेरिएबल ठेवावा लागतो. या पद्धतीने संबंध प्रस्थापित करता येतो. इतर व्यक्तींबरोबर तुलना न करता एकाच व्यक्तीमध्ये कृती व त्याचा परिणाम बघूया. कल्पना करा, मदर टेरेसा आणि सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळत आहेत. कोण अधिक सद्गुणी आहे? कोण अधिक चांगलं खेळेल? गृहीत धरूया की मदर टेरेसा ही जास्त सद्गुणी आहे. तरीही कोण जास्त चांगलं खेळेल? सचिन जास्त चांगलं खेळेल, कारण त्याचं क्रिकेटमधलं कौशल्य श्रेष्ठ आहे. योग्य निर्णयाप्रत जाण्यासाठी आपण सचिनचा खेळ, त्याचं लक्ष विचलित झाले असताना आणि विचलित झाले नसताना अशी तुलना करायला हवी. जेव्हा त्याच्या मनात स्वतःचं शतक पूर्ण करायची अभिलाषा असेल, तेव्हा त्याचं बॅटिंग डगमगेल. ती इच्छा त्याला तणाव देईल. जेव्हा तो देशासाठी खेळत असेल, तेव्हा त्याचं मन शांत राहील व तो उत्कृष्ट खेळेल. आपल्या नजरेत असेही लोक असतात जे चांगले होते, परंतु फारसे यशस्वी झाले नाहीत. असं का? स्वतःहून चांगली माणसं शांत असतात, परंतु आयुष्य त्यांना तसं राहू देत नाही. ती शांतता अस्थिर असते. त्यामुळे यशस्वी होण्याकरता केवळ चांगुलपणा पुरेसा नाही. चांगल्या माणसांना कधीकधी त्रास दिला जातो. या जगात केवळ चांगुलपणा हा विमा ठरू शकत नाही. अजून एक घटक आवश्यक आहे. चांगुलपणा हा बुद्धीच्या मार्गदर्शनाखाली असायला हवा. चांगुलपणा अधिक बुद्धीची हुकमत म्हणजे नीरव शांतता. म्हणून चांगुलपणा हा ज्ञान संपादनेत आवश्यक घटक असला तरी तो पुरेसा नाही. चांगल्या लोकांना नेहमी सत्य सांगायला आवडतं, परंतु जीवन हे गुंतागुंतीचं. केवळ सत्य सांगण्याने चांगले परिणाम होतीलच असं नाही. कॉर्डेलिया सद्गुणी मुलगी. शेक्सपियरच्या किंग लिअर नाटकात किंग लिअर त्याचं साम्राज्य 3 मुलींमध्ये वाटायचं ठरवतो. त्याच्या पहिल्या 2 मुली धूर्त, दुष्ट, वाईट असतात. जेव्हा किंग लिअरने त्यांना पित्याची स्तुती करायला सांगितलं, दोघींनी त्यांच्यावर अल्प प्रेम असतानाही भरमसाठ स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. त्यामुळे कोमल हृदयाची कॉर्डेलिया त्यांचा ढोंगीपणा सहन करू शकली नाही. जेव्हा किंग लिअर म्हणतो,
कॉर्डेलिया, तू माझ्यावर किती प्रेम करतेस? पित्याच्या स्तुतीसाठी काय बोलशील? ती म्हणते, काहीच नाही. काय? सावध रहा कॉर्डेलिया, काहीच नाहीतून काहीच मिळणार नाही. आश्चर्यचकित झालेला लिअर उत्तरला. बहिणींनी केलेली खोटी प्रचंड स्तुती तिला अजिबात आवडली नाही. ती तिच्या विधानावर ठाम होती. लिअर खूप संतप्त झाला. कॉर्डेलिया त्याची सर्वात लहान व गुणी मुलगी. त्याने तिच्याकडनं अशी अपेक्षा केली नव्हती. त्याच रागात तो तिला हद्दपार करतो आणि शेक्सपियरची दुःखांतिका प्रस्तुत होते. त्या दुष्ट दोघी बहिणी राज्य त्यांच्या दोघीत विभागतात. इंग्लंडच्या राजावर रस्त्यावर भीक मागायची पाळी येते आणि नाटकाच्या शेवटी प्रत्येकजण मरण पावतो. चांगुलपणामुळे सगळं चांगलं होतं हे खरं नाही. कॉर्डेलियाला राग अनावर झाला होता. तिचा तिरस्कार पूर्णतः योग्य होता. परंतु योग्य अयोग्य, चांगलं किंवा वाईट निष्फळ ठरतं जेव्हा बुद्धीचा वापर केलेला नसतो. ड्यूक ऑफ केंट लिअरचा चांगला मित्र. त्याने कॉर्डेलियाची बाजू घेतली. किंग लिअरने त्याला पण हद्दपार केलं आणि अशा प्रकारे चांगल्या माणसांना भोगावं लागतं. सत्य काय आहे? जे सत्याकडे नेतं ते सत्य. एकाचं खोटं बोलणं, ज्याचा उद्देश लबाडीचा आहे, हा सत्याचा मार्ग नव्हे. त्याचप्रमाणे एखादा खरं बोलतोय न विचार करता, हाही सत्याचा मार्ग नाही. गीता संभाषण तपस्ची व्याख्या सांगते, जे आवेगाने बोलले जात नाही, सत्य असते, दुसऱ्याच्या भल्यासाठी असते आणि ऐकायला प्रिय असते. कॉर्डेलिया जे लिअरला बोलली ते सत्य होतं, त्याच्या भल्यासाठी होतं, परंतु त्याला प्रिय नव्हतं. आवेगपूर्ण चांगल्या कृतीचे नकारात्मक परिणाम होतात. आपण कृती बुद्धियुक्त करायला हवी, ज्यामुळे चांगला हेतूचं रूपांतर चांगल्या परिणामात होईल.